त्यावेळेला एक मोठी बातमी येते ती बघूयात। नाशिकमध्ये शेकडो किलो बनावट पनीर अन्न आणि औषध प्रशासनाकडून जप्त करण्यात आलंय। अन्न आणि औषध प्रशासन विभागानं नाशिकमध्ये मोठी कारवाई केली। 47,800 रुपये किमतीचं 239 किलो बनावट पनीर जप्त करत ते नष्ट करण्यात आलंय। नाशिकच्या अंबड इथल्या साई एंटरप्राइजेस या कारखान्यावरती छापा टाकत हा बनावट पनीरचा साठा जप्त करण्यात आलाय। जप्त केलेलं पनीर निळी शाई टाकून नष्ट करत ते थेट पालिकेच्या घंटागाडीत फेकण्यात आलंय। नाशिकच्या अंबड इथे अन्न आणि औषध प्रशासनानं केलेली ही कारवाई। बनावट पनीर होतं आणि 239 किलो हे बनावट पनीर जप्त करण्यात आले आणि त्याच्यावरती निळी शाई टाकून ते बाद करण्यात आले। अन्न आणि औषध प्रशासन विभागाची ही कारवाई। बनावट पनीर वापरलं जात होतं, पदार्थांमध्ये विकलं जात होतं आणि याच बनावट पनीरचा मोठा साठा नाशिकमधल्या अंबडमध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं जप्त केलाय। तिथं कारवाई केली आहे। 239 किलो पनीर, अगदी शेकडो किलो बनावट पनीर हे नाशिकमध्ये जप्त करण्यात आलं। अन्न आणि औषध प्रशासनानं केलेली ही कारवाई आणि हे पनीर निळी शाई टाकून नष्ट करण्यात आले, थेट घंटागाडीमध्ये फेकून देण्यात आले। गुढीपाडवा आणि रमजानच्या पार्श्वभूमीवर हा पनीरचा साठा केलेला होता, ज्याच्यावरती कारवाई करण्यात आली। संदीप तर प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांचं पथक आता दाखल झालेलं आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रशांत कोरटकर या गाडीमध्ये आहे ते मध्य सेंटरला आहे ते बसलेलं आहे। कोल्हापूर पोलिसांचं पथक जुना राजवाडा या ठिकाणी आता दाखल झालेलं आहे आणि कोल्हापूर पोलीस आता त्याला अटकेची कारवाई आहे ती या ठिकाणी करणार आहेत। या ठिकाणी अगदी पोलीस ठाण्याच्या आवारापर्यंत गाडी नेण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी पोलिसांचा दिसून येतो। या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रशांत कोरटकर ह्या फ्रेममध्ये आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येते। एकूणच पाहायला गेलं तर प्रशांत कोरटकर आणि त्याचा परीक्षित नावाचा साथीदार या दोघांना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेऊन आणल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येते। खरं तर गेल्या महिनाभरापासून प्रशांत कोरटकर फरार होता आणि त्याला शोधायसाठी पोलिसांची पथकं रवाना झाली होती। काय बोलायचंय, काय कोरटकर काय बोलायचंय, काय सांगायचंय, काय पोलिसांच्या गराड्यामध्ये कोरटकर यांना आत पोलीस घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे यांच्याबद्दलचे आहे ते अपशब्द वापरले होते आणि त्यामुळे शिवप्रेमींचा रोष आहे तो कायम आहे आणि त्यामुळे प्रशांत कोरटकर याला ताब्यात घेऊन आल्यानंतर कडक बंदोबस्तामध्ये आत आहे ते त्याला घेऊन पोलीस आता गेलेले आहेत। अटकेची प्रक्रिया आहे ती आता या ठिकाणी पार पडेल आणि त्यानंतर त्याला न्यायालयामध्ये हजर आहे ते करण्यात येणार आहे। एकूणच पाहायला गेलं तर प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात ही शिवप्रेमीचा रोष आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या सगळ्या परिसरामध्ये कडक असा बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। प्रशांत कोरटकर यांच्यासह त्याचा जो साथीदार आहे ते परीक्षित या दोघांना आता जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये येते घेऊन हे पथक तेलंगणाहून आहे ते दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या अटकेची आता प्रक्रिया आहे ती या ठिकाणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये पार पडणार आहे। बिलकुल, ज्याची खरं तर अनेक शिवप्रेमींना प्रतीक्षा होती ज्ञानेश्वर, त्या प्रशांत कोरटकरला अखेर ताब्यात घेण्यात आलेला आहे। अटकेची प्रक्रिया आता केली जाईल। मात्र सुरुवातीपासून हे सगळं प्रकरण म्हणजे ज्या दिवसाला इंद्रजित सावंत यांना फोन केला होता, धमकी दिली होती, तेव्हापासून नेमकं काय काय झालं घटनाक्रम अगदी काल कोरटकरला तेलंगणातनं ताब्यात घेईपर्यंत काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना ज्ञानेश्वर? बरोबर महिना या सगळ्या गोष्टीला पार पडला। 25 फेब्रुवारी या रोजी आहे ते इंद्रजित सावंतांना धमकीचा कॉल आला होता। मध्यरात्री तो कॉल आल्यानंतर इंद्रजित सावंत यांनी सोशल मीडियावरती त्या संदर्भातली पोस्ट केली होती आणि त्यानंतर एकूणच पाहायला गेलं तर राज्यभरातून आहे ते प्रशांत कोरटकर याच्या विरोधातल्या रोष आहे तो निर्माण झाला होता। तात्काळ कोल्हापूर पोलिसांनी त्याच्यावरती गुन्हा आहे तो दाखल केला आणि तपासासाठी नागपूरला पोलीस पथकं आहे ती रवाना केली। मात्र तिथून जो पसार झालेला प्रशांत कोरटकर आहे तो अखेर कोल्हापूर पोलिसांना तेलंगणामध्ये सापडला। या दरम्यान प्रशांत कोरटकरनं कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। त्याला अंतरिम जामीन आहे ते 17 मार्चपर्यंत मिळाला होता आणि त्यानंतर त्यानं पुन्हा एकदा हा जामीन कोल्हापूर न्यायालयानं फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात आहे ते अपील केलं होतं। मात्र एकूणच हे अपील आणि त्याच्यावरती सुनावणी होण्यापूर्वीच कोल्हापूर पोलिसांनी काल तेलंगणामध्ये त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत आणि त्याला घेऊन आता हे 13 ते 14 तासाचा प्रवास करून कोल्हापूर पोलिसांचं पथक
आता जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत. प्रशांत कोरटकर याच्यासोबत त्याचा परीक्षित नावाचा जो विश्वासू सहकारी आहे तो सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे. आता या दोघांची अटकेची कारवाई आहे ती पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी पार पडणार आहे. आपल्याला माहित आहे की कोरटकर प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलं होतं. शिवप्रेमींचा अवमान आहे तो छत्रपती शिवरायांचा अवमान केल्यामुळे शिवप्रेमी संतप्त झाले होते. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कोणत्याही पद्धतीनं प्रशांत कोरटकर याला सोडणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं आणि अखेर प्रशांत कोरटकर हा पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे. तब्बल महिनाभरानंतर प्रशांत कोरटकरांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यामुळे शिवप्रेमींचा काहीसा हा रोष आता कमी होतो का हे पाहणं महत्त्वाचं. बरोबर ज्ञानेश्वर, आज पाहायला गेलं तर शिवप्रेमींच्या मध्ये जो रोष आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात तणावाची परिस्थिती पाहायला मिळते. ज्ञानेश्वर, गेला महिनाभर कोल्हापूर पोलीस आणि नागपूर पोलीस कोरटकरच्या मागावरती होते. तेलंगणामध्ये कशी कारवाई केली, कसं ताब्यात घेतलं कोरटकरला? खरं तर कोरटकर हा पोलिसांना चकवा देत होता. नागपूर पोलीस सुद्धा कोल्हापूर पोलिसांना सहकार्य करत नव्हते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेहमी संपर्कात असणारा कोरटकर या निमित्तानं पोलिसांना नेमका चकवा देत होता आणि त्याचे किस्से सुद्धा अनेक सांगितले जात होते. मात्र कोल्हापूर पोलिसांना चंद्रपूरमध्ये तो असल्याची आणि तिथं राहून गेल्याची माहिती मिळाली आणि त्या दिशेनं कोल्हापूर पोलिसांनी अगदी टेक्निकली तपास आहे तो सुरू केला आणि त्यानंतर कोरटकर पुढे तेलंगणामध्ये गेल्याचं कोल्हापूर पोलिसांच्या या सगळ्या तपासामध्ये उघड झालं आणि त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी मंचरी या रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहे ते त्याची सर्च मोहीम राबवली. परीक्षित नावाचा त्याचा जो मित्र आहे तो सुरुवातीला या व्यापारपेठेमध्ये बाजारात फिरताना कोल्हापूर पोलिसांना आढळला आणि त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी त्याला तिथून परीक्षितवरती लक्ष ठेवून आहे ते त्याला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्या सगळ्या परिसरामध्ये आहे ते सर्च मोहीम राबवल्यानंतर त्याला एकूणच कोल्हापूर पोलिसांनी या सर्च मोहीममध्ये त्याला अटक केलेली आहे आणि ताब्यात घेऊन आता कोल्हापूर पोलीस आहे ते कोल्हापूरमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळते. एकूणच पाहायला गेलं तर शिवप्रेमी आता सुद्धा दाखल झालेले तर त्याचा रोष आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. अखेर कोर्टाला अटक केलेलं आहे. शिवप्रेमी म्हणून तुमचा रोष काय आहे? शिवप्रेमी म्हणून आमचा रोष असा आहे की राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा जो अपमान त्यानं केला होता त्यामुळे मी पोस्ट टाकली होती. कोल्हापुरी पायतानानं त्याचं खरं म्हणजे स्वागत हे करायला पाहिजे होतं आणि हे आम्ही बघू एक स्वागत त्याचं हे कोल्हापुरी पायतानानं नक्की होईल. कारण नुसता त्याला तिथं आणून आणि त्याला कायदेशीर कारवाई नाही का त्यानं ज्या स्तरावर राजमाता जिजाऊंची जी बदनामी केलेली आहे जो वाक्य जो बोललेला आहे ना ते आमच्या शिवभक्तांच्या मनातून कधीही जाणार नाही डोक्यातून जाणार नाही. त्यामुळे त्याला शासन हे शिवभक्तच करते. पायतान दाखवण्यावर तुम्ही ठामात हे 100% प्रचंड पोलीस बंदोबस्त गराडा दिसतोय पोलिसांचा. त्याच्या शाहिस्ते खान असाच लपला होता आणि त्यात शिवाजी महाराजांनी घुसून तिची बोटं कापली होती. ती गोष्टी वेगळी आहे ते आमच्या मावळ्याच्या पाहायला रक्त मिळणार. 100% मिळायला पाहिला. काय काय ऍक्शन घेणार आहे? हाय आम्ही पायतान दाखवणार त्याला 100% पायतान दाखवणार. नक्कीच हे शिवप्रेमी आहे ते संतप्त झाल्याचं पाहायला मिळते आणि कोरटकर याला पायतान दाखवा अशा पद्धतीचा इशारा आहे ते शिवप्रेमी देताना पाहायला मिळते. एकूणच पाहायला गेलं तर शिवप्रेमी सुद्धा आक्रमक झालेले आहेत. कोरटकरना आता या ठिकाणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत. कोरटकरांचा त्याचा परीक्षित नावाचा मित्र जो आहे तो त्यांना घेऊन पथक दाखल झालेलं आहे आणि या दाखल झालेल्या पथकाची आता पुढची कारवाई आहे ती सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा आता जुना राजवाडा या पोलीस ठाण्यामध्ये दाखल होत आहेत आणि त्याच्या अटकेची कारवाई आहे आता केली जाणार आहे आणि अटकेची कारवाई झाल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी आहे ती तात्काळ आहे ती CPR रुग्णालयामध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे वैद्यकीय तपासणीसाठी पुन्हा एकदा काही तासातच आहे तो कोरटकरला बाहेर पोलीस काढणार आहेत आणि या अनुषंगाने आता कोरटकर याला अटक केल्याची आणि कोल्हापूरमध्ये घेऊन आल्याची माहिती मिळाल्यानंतर आता शिवप्रेमी सुद्धा जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या बाहेर आहे ते गर्दी करताना पाहायला मिळतात. त्याला कोल्हापुरी पायतान दाखवा अशा पद्धतीचा इशारा आहे ते देताना पाहायला मिळतात. त्यामुळे कोल्हापूर आणि या सगळ्या परिसरामध्ये आहे ते तणावाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि पोलीस त्यामुळे अलर्ट झाल्याचं पाहायला मिळते. वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाताना खरी कसोटी आहे ती पोलिसांची लागणार आहे. त्यासोबतच कोर्टामध्ये सुद्धा घेऊन जाताना पोलिसांची कसोटी लागणार आहे आणि त्यामुळे शिवप्रेमींच्या या संतापाला कशा पद्धतीनं पोलीस आवर घालतात आणि कोरटकरचं संरक्षण यापासून होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैद्यकीय तपासणीनंतर ज्यावेळी कोर्टामध्ये कोरटकरला हजर केलं जाईल त्यावेळी त्याला जेल मिळतोय की बेल मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण पळून आता
बोरडकर थकलेला आहे. गेल्या भरापासून तो पसार होता. अंतरिम त्याला जामीन मिळाला होता, मात्र त्याचा अटकपूर्व जामीन आहे ते नंतर कोर्टानं फेटाळला होता आणि त्यानंतर पुन्हा त्यानं उच्च न्यायालयामध्ये अपील केलं होतं. मात्र त्यावरती सुनावणी होण्याआधीच कोल्हापूर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत, आता बेड्या ठोकलेल्या आहेत आणि त्यामुळे आता कोर्टामध्ये जी सुनावणी होते त्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय. त्यामध्ये जेल मिळणार की बेल होणार हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बरं ज्ञानेश्वर